विद्यार्थी मित्र हो, गुरुकिल्ली फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे। असा प्रश्न कसा सोडवायचा हे बघा, कमीत कमी वेळेत आपण या प्रश्नाला सोडवूयात। एका गटामध्ये 43 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 19 विद्यार्थी काय पितात? चहा पितात। 22 विद्यार्थी कॉफी पितात आणि चहा आणि कॉफी दोन्ही न जमणारे विद्यार्थी आहेत, दोन्ही पिणारे विद्यार्थी आहेत 9। मग चहा किंवा कॉफी हे दोन्ही ज्यांना जमत नाही, जे पित नाही, असे विद्यार्थी किती? तर बघा काय करायचं यावेळेस, हे 19 आणि 22 जे दिलेत ना, ते चहा आणि कॉफी पिणारे, त्यांची बेरीज अगोदर करायची। बघा 19 आणि 22 यांची बेरीज केली तर ती येईल 41। आणि काय करायचे, त्यामधून असे विद्यार्थी आहेत की जे चहाही पितात आणि कॉफी पण पितात, मग किती आहेत ते? 9। त्याच्यामधून 9 काय करा? वजा करा। बघा इथे उत्तर काय येईल? 32। आणि मग हे जे 32 आहेत ते एकूण विद्यार्थ्यातून वजा करा। 43 मधून जर आपण 32 वजा केले तर आपलं उत्तर येईल 11, पर्याय क्रमांक 1। अशा शॉर्टकट ट्रिक पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील, जाणून समजून घ्यायचे असतील, शिकायचं असेल तर गुरुकिल्ली फाउंडेशन हे ॲप घ्यायला विसरू नका। थँक्यू।